आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते, मी उष्मा पटेल गुजरातमध्ये राहते. भगवत धर्मात येण्याआधी माझे आयुष्य म्हणजे नुसता कोलाहल होता. आयुष्य म्हणजे फक्त सतत एक संघर्ष आहे असे वाटत होते. परिस्थिती जशा आहेत तशा मी स्वीकारत नव्हते आणि माझ्या आतमध्ये खूप खोलवर कुठेतरी एक मूक वेदना होती. माझे स्वतःचे मूल नसण्याची वेदना. ह्या वेदनेचे माझ्या हृदयावर खूप दडपण आले होते आणि याचा परिणाम मी माझे आयुष्य जगण्यावर पडला होता. मी पहिल्यांदा नेममध्ये प्रक्रियेत भाग घेतला तेव्हा काहीतरी विलक्षण घडले होते. मी तीच व्यक्ती राहिले नव्हते हे मला ताबडतोब कळाले. श्री अम्मा भगवानांनी माझी खूप गहन संस्कार शुद्धी केली आहे असे वाटत होते. माझा अखंड शोध असा सुंदर रीतीने संपला होता आणि ज्यासाठी माझी तळमळ होती असा मार्ग मला सापडला होता. सेवेच्या माध्यमातून मला आनंद मिळू लागला जो आधी मला माहीत नव्हता. अनेक वर्ष मी वाहून नेत असलेले ओझे सहजतेने वितळत चालले होते. श्री अम्मा व भगवानांच्या दर्शनाचे भाग्य मला मिळाले, ज्यामुळे माझ्या इहम व परम दोन्हीत मला ब्रेकथ्रू मिळाले. परिवर्तन सौम्य व क्रमाक्रमाने होत होते आणि आयुष्याच्या परिस्थितींमध्ये स्वतःला प्रकट करत होते. काही वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. भूतकाळात असते तर अशा आघाताने माझ्या आत प्रश्न, राग व निराशा भरली असती. पण आता पूर्ण स्वीकृती आहे. अर्थात खूप जवळच्या व्यक्तीला गमावल्याची वेदना होती, पण आंतरिक दुःख नव्हते. मी जेव्हा श्री भगवानांच्या मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये भाग घेतला तेव्हा माझ्या आंतरिक स्थितीने अजून एक झेप घेतली. मी श्री भगवानांच्या दिव्य उपस्थितीत प्रत्यक्ष बसले आहे असे वाटले होते. त्या क्षणांनी माझ्या प्रयाणाला कधी नव्हते एवढे गतिमान केले. आधी मला निर्णय घेता येत नव्हते आणि निर्णय घेतल्यानंतर सुद्धा अनेक दिवस मनात संघर्ष चालू असायचा. आता तिथे स्वाभाविक स्पष्टता आहे. आता कुठल्याही संभ्रमात न पडता मी निर्णय घेऊ शकते, कारण आता माझे विचार शांतीपूर्ण व सरळ झाले आहेत. स्वभावाने परिपूर्णतावादी असल्यामुळे पूर्वी मी खूप सहजपणे लोकांचे मूल्यांकन करायची, पण आता मूल्यांकन गायब झाले आहे आणि मूल्यांकन करणारा विचार उत्पन्न झाला तरी तो माझ्या मनातल्या आकाशात फिरणाऱ्या ओझरत्या ढगाप्रमाणे असतो, जो लगेच नाहीसा होतो. प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी पूर्णपणे स्वीकारत मी स्वतःला आयुष्याच्या सौम्य प्रवाहात असल्याचे बघते. एक गहन शांतता स्वतःच्या उबदार मिठीत घेऊन मला घेरून टाकते. माझ्या मनाच्या गोष्टी मी साक्षीभावाने बघते. त्या येतात व जातात, पण आंतरिक रूपाने मी त्यात अडकून राहत नाही. शांती व करुणेची ही स्थिती दिवसागणिक गहन व शक्तिशाली होत चालली आहे. आयुष्याशी मी जास्त जोडली जात असल्याचे, लोकांशी जास्त स्नेहपूर्ण होत असल्याचे व ईश्वरी अनुग्रहाशी जास्त संलग्न होत असल्याचे मला जाणवते. माझ्या चैतन्यात असे अनमोल परिवर्तन केल्याबद्दल खूप धन्यवाद प्रिय श्री अम्मा भगवान. जय बोलो श्री अम्मा भगवान की जय.